यांना ओळख डॉक्टर साखरे एवढे मोठे एक्सपर्ट डॉक्टर असे भेटत नसतात शोधून काढावं लागतं त्यांना काय झालं तिलोत्तमा जुने दिवस आठवलेत तुला काय हवंय तुला तू तू का करतेस असं हा याला इथे का घेऊन आलीस तू भैरवी देवाची कृपा की मला अगदी वेळेवर आठवलं की माझ्याकडे हे ब्रह्मास्त्र आहे काय आणि बघ जसं आठवलं तसं त्याला इथे घेऊन आले आणि का घेऊन आले तर आता तूच विचार कर तू तुझ्या घरच्यांनी मिळून माझ्यासोबत जे काही केलं ना मला बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा नाहीये अख्ख्या जगात नाचक्की केली तुम्ही माझी मग आता मलाही माझं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी तर करावंच लागणार होतं ना तुला कळतच नाहीये का ग हा काही बडबडला ना तर माझ्याच घरात माझ्या घरच्यांच्या समोर मी तोंड नाही दाखवू शकणार तुला काय वाटतं मला हे माहित नाहीये तुला कुठेच तोंड दाखवायला जागा राहू नये म्हणूनच आणलंय त्याला पण तू काळजी करू नकोस तो जो आलाय ना तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये पण तू जर का मी सांगते तसं नाही वागलीस ना तिलोत्तमा तर मात्र त्याचा लगाम मला सैल करावा लागेल काय हवंय तुला भैरवी मला मला खरंच कळत नाहीये काय काय पाहिजे तुला पैसा पैसा तुझ्याकडे अमाप आहे मग कशासाठी करतेस हे सगळं तू सांगते डॉक्टर नमस्कार मी सावली मेहेंदळे ह्या घरची मधली सून माफ करा मला एक शंका होती मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला काय अडचण आहे तुमची तब्येत बरी नाही का नाही नाही मी ठीक आहे मला तुमच्या आणि तिलोत्तमा मॅडमच्या ओळखीबद्दल विचारायचं होतं काय विचारताय विचारा तुम्ही तिलोत्तमा मॅडमना कधीपासून ओळखता नाही मला तसं असं काही आता आठवत नाही पण आमची ओळख जुनी आहे तशी बरं म्हणजे अधेमध्ये भेट होत असते का तुमची नाही नाही असं सारखं नाही कधीतरी तरी तुमच्या लक्षात आहेत त्या अहो त्या रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण आहेत फेमस आहेत आणि लक्षात राहण्यासारखं व्यक्तिमत्व आहे त्यांचं बरोबर आहे तुमचं पण मी इतक्या वर्षात तिलोत्तमा मॅडमच्या तोंडून तुमच्या नावाचा उल्लेख नाही ऐकलाय कधीच सावली जुन्या ओळखीना अशाच असतात काळ काम मध्ये मध्ये येत असतं मी मध्ये प्रॅक्टिससाठी शहराबाहेर गेलो होतो ना त्यामुळे संपर्क तुटला शहराबाहेर म्हणजे नक्की कुठे नाही म्हणजे तुमची पहिली भेट कुठे झाली होती ओळख तशी जुनी आहे म्हणजे किती वर्ष झाले ते सांगता येणार नाही पण भैरवी मॅडम माझ्याकडं ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या त्या मला म्हणाल्या की सुनबाई प्रेग्नंट आहे म्हटलं त्या निमित्ताने आपली भेट होईल हरी सारंग हे डॉक्टर साखरे आईंची आणि यांची खूप जुनी ओळख आहे नमस्कार बरं वाटलं तुम्हाला भेटून सारंग सर बहिणींची ट्रीटमेंट हेच करणार आहेत आणि हे तिलोत्तमा मॅडमना खूप आधीपासून ओळखतात अच्छा मध्ये आपला काही संपर्क नव्हता ना त्यामुळे ओळखीचा प्रश्न येत नाही आणि आता तुमचा हक्काचा डॉक्टर तुमच्या सेवेत रुजू झालाय ना डॉक्टर आलोच मी आलीच हो मी भैरवी ऐक ना मी काही करायला तयार आहे तुझ्यासाठी हा काय 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 वाटेल ते करायला तयार आहे मी हात जोडते प्लीज हे असं करू नकोस ना प्लीज प्लीज मी पाया पडते हवं तर असं नको करूस अरे रे बिचारी तिलोत्तमा म्हणजे तिलोत्तमा मेहेंदळे एवढी ताठ मानेने जगणारी मानाने जगणारी माझात जगणारी बाई तू आणि आज अशी भिकाऱ्यासारखी माझ्या समोर भीक मागतेस तुला काय वाटलं मला तुला हे असं बघायला आवडतंय नाही आवडत आहे ग म्हणजे मला पण अशी थोडी थोडी दया येते तुझी पण मी काय करू तिलोत्तमा
तू आणि तुझ्या कुटुंबाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि माझं केलं ते केलं. माझ्या लेकीलाही घराबाहेर काढलंस तू. मग तूच सांग ना, एक बिचारी आई काय करू शकते? काहीतरी तर करावंच लागेल ना मला. माझं काय चुकलं पण? हा, चुकलं तुमचं. तुम्ही दोघांनी पाप केलं त्याची फक्त शिक्षा तुम्हाला मिळाली आहे, बाकी काही नाही. माझं काय चुकलं मला सांग ना. मान्य, माझं चुकलं. आता मी चुकले, त्याची शिक्षा मला मिळाली ना. मग तेव्हा तू चुकली होतीस तिलोत्तमा, आणि आता त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. अच्छा, ठीक आहे, कळलं. आता कळतंय मला तुझं काय चाललंय ते. ब्लॅकमेल ब्लॅकमेल करतेस मला तू? हो, करतेय तुला ब्लॅकमेल. कर काय करायचं ते. नको ना भैरवी. काय झालंय? सारंग सर, बोल ना. मला काहीतरी गडबड वाटते. म्हणजे असं काहीतरी घडतंय जे आपल्याला दिसत नाहीये. हे बघ सावली, काय घडलंय मला नीट सांगशील का? ते डॉक्टर आहेत ना, ते एकटे नाही आलेत, माई त्यांना घेऊन आले. मग यात घाबरण्यासारखं काय? मी तुम्हाला सांगते काय झालं. जेव्हा ते डॉक्टर आले, त्या डॉक्टरांना बघून तिलोत्तमा मॅडम घाबरल्या, अस्वस्थ झाल्या, धक्का बसला त्यांना. सावली, काहीतरी गैरसमज झाला असेल तुला. कदाचित तिला आश्चर्य वाटलं असेल खूप दिवसांनी ते डॉक्टर भेटले म्हणून. नाही सारंग सर, मला काहीतरी वेगळं वाटतंय. बरोबर बोलते सावली वहिनी. मी पण वरून बघितलं ना, त्यांना अचानक ते घेऊन आली आहे, म्हणजे काहीतरी गाळबोर आहे. तर भैरवी माई तुला माहिती आहे ना, डब्बल चालाक आहे ती, काही करू शकते. हो, आणि तुम्हाला सांगू, माझ्या मनात संशय येतोय. कारण जेव्हा त्या डॉक्टरांची भेट झाली ना, तेव्हा तिलोत्तमा मॅडम आणि भैरवी माई दोघी खोलीत गेल्या काहीतरी बोलायला. आता काय बोलायला गेल्या कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की काहीतरी लपवलं जाते आपल्यापासून. मला तर असं वाटत नाही की आई काही लपवेल आपल्यापासून, आणि जर लपवत असेल तर कळेल आपल्याला. थोडा वेळ जाऊ द्या. नाही सारंग सर, मी सांगते ना तुम्हाला, काहीतरी गडबड आहे, आणि मी ह्या गोष्टीचा शोध लावल्याशिवाय शांत नाही बसणार. मी आता त्या डॉक्टरांच्या हालचालींवर लक्ष ठेवते. आलेच.